नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे रिॲक्शन रोहितमध्ये. तर आपल्या सध्या भारतामध्ये एकच विषय चालू आहे, तोही लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या पुढे पुढे सर्व मताचं राजकारण चालू आहे. ते म्हणजे उत्तर प्रदेश अयोध्येतील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या आहे त्या शहरामध्ये सध्या जे काही रामांचं मंदिर आहे ते मोठ्या प्रमाणात दिव्य भव्य असं बांधण्यात आलेलं आहे आणि त्याची स्थापना 20 तारखेला आहे. आणि आपले मनोज जरांगे पाटील पण ते निघालेले आहेत 20 तारखेला पायी मुंबईकडे रवाना होत आहेत आणि 24 तारखेला ते उपोषणाला बसणार आहेत. तर आता मराठा समाज जो आहे तो आता अयोध्येला जाणार आहे की मुंबईला जाणार आहे. माझं एक सजेशन आहे, मी इतका मोठा नाही की तुम्हाला सजेशन द्यावं, तरी पण एक सांगू इच्छितो की राम मंदिरासाठी तुम्ही कधीही जाऊ शकता आणि देवाचं दर्शन कधीही घेऊ शकता तिकडे जाऊन रामांचं. परंतु जो महत्वाचा मुद्दा आहे तो जरांगे पाटील यांना लाखो करोडच्या संख्येने तुम्ही तिथे जाऊन मुंबईला जाऊन सपोर्ट करणं आहे. कारण आतापर्यंत कोणताही देव धर्म तुम्हाला आरक्षण दिलेलं नाही. आपला एक भावना आहे. तर सध्या जो तुमचा देव आहे तो मनोज जरांगे पाटील आहे. कारण त्यांनी हजारो लाखोंच्या कुणबी प्रमाणपत्र बाहेर काढले आणि लोकांना शासनाला वेठी जरी सांडून त्यांना ते प्रमाणपत्र वाटण्यात आले. तर सध्या जे काही उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत आहे त्या स्थापने अगोदरच गोदी मीडिया, एबीपी माझा, जी काही ज्ञानदा कदम आहे ती तिथं पोचलेली आहे आणि राम 70 वर्ष झोपडीत राहिले म्हणून ते अक्षरशः तिला रडू कोसळलेला आहे आणि ती ढसाढसा रडली तिथं. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे काय आपण पत्रकारांना ओळखतो, जर हे पत्रकार लोक तिथे जाऊन अशी घाण करत असतील गोदी मीडिया, तुम्ही कधी पण बघा ज्या ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांचं भाषण दिव्य भव्य असेल त्यावेळेस त्यांनी कधीही मनोज जरांगे पाटलांची न्यूज त्यांनी सभा तिथं लाईव्ह दाखवलेली नाही. तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन सर्च करू शकता. असं एबीपी माझा गोदी मीडिया आहे. तर तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ की नेमकं ज्ञानदा पाटीलनी कशी रडली, काय रडली. तर तो व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओ नंतर आपण रिॲक्शन करणार आहोत. मंदिर नक्कीच नक्कीच हां. समाधान म्हणजे माझ्यापेक्षाही ज्या लोकांनी त्यावेळेला जेव्हा ढाचा पडला त्यात ज्यांचं बलिदान झालं त्या बलिदानाचं आज ते स्वप्न त्यांचं आहे ते साकार होत आहे. तुमचं मन भरून आलंय. ते माझंही मन भरून आलंय. ते सगळं साकार होत आहे याचा जो आनंद आहे ना तो खरोखर अवर्णनीय आहे. म्हणजे काही बोलता येत नाही, त्याला काही शब्द नाही. म्हणजे राम खरं तर तंबूत राहिला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ते तर बिचारे बलिदान झालं, पण मला इथे काही ना खारीचा वाटा करण्याची संधी मिळाली आहे इथे कामात. आणि हे प्रत्यक्ष पाहताच येत आहे. त्या बिचारांना पाहायला नाही मिळालं याचा आहे. म्हणजे मी स्वतःला म्हणजे आवरू शकत नाहीये. हा, तुम्ही भाऊक झालाय तसं मी पण भाऊक झाले. कारण आपला राम जो हिंदूंचा आराध्य आहे तर तो 70 वर्ष तंबूमध्ये राहिला. आणि मी थोडीशी इमोशनल झाले तुमच्या डोळ्यात पाणी बघून की 70 वर्ष त्यांना ऊन वारा पाऊस सगळं काही सहन केलं आणि आज तो त्याच्या मंदिरामध्ये येतोय. म्हणजे हे थोडीशी क्षमा करा मला, पण हे समाधानाचे कदाचित अश्रू आहेत. हे थोडेसे भक्तिभावाचे अश्रू आहेत की मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मंदिर निर्माणाचं कार्य सुरू असताना इथे येता आलं, ही सगळी अनुभूती घेता आली, खूप जवळून हे बघता आलं. तर माझाचे प्रेक्षक समजून घेतील आमच्या दोघांचं हे थोडंसं भावूक होणं किंवा इमोशनल होणं.
थोडासा वेळ मी घेते फक्त. तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तर मणिपूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एका महिलेस तुम्ही ते बघू शकता, नग्न दिंड काढण्यात आली, नग्न दिंड, ते पण हजारोमध्ये. त्यावेळेस कधी नंदा कदम रडली नाही. त्याच्यानंतरनी जे काही आपले पैलवान होते हरियाणाचे, साक्षी मलिक असू द्या, फोगाट असू द्या, तर अशा पैलवानला त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलं. तेव्हा कधी नंदा कदम रडल्या नाहीत. खैरलांचे प्रकरण झालं, शिवाजी महाराजांचे किल्ले पडत आहेत, त्यांच्यावर कधी नंदा कदमचं लक्ष गेलेलं नाही. तर अशा गुदे मीडियांचं करायचं काय, तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.